मित्रांनो नमस्कार. मी आलोय आज ताईच्या इथे. बाप्पा आहे तिथे. बाप्पा इकडे जिथे बाजूला जिजू बसलेत. जिजू आहे, रुद्र पण आहे सोबत. आणि ही बारकीशी डॉल बघा. आणि ते कारगिरीत आज साडी वगैरे एकदम वेअर केली आहे. बाची आहे फक्त लाजतच असते, काय बोलत नाही काय नाही, तर लाजत असते. काय काय म्हणजे बाप्पासाठी काय काय बनवत असतो? हा डेकोरेशन कोणी केलं? ती आहे ना ऍक्च्युली बोलायला लाजते. डेकोरेशन वगैरे तिला विचारलं कोणी केलंय, पप्पांनी केलंय. ती काय केलंय तिलाच नाही माहिती. हे बघा ताई बसले इथे. माझ्या पाया वगैरे पडले आम्ही आणि मस्तपैकी खाऊन पिऊन बसलोय. प्रसाद वगैरे खाल्ले, सगळं बसतं एकदम व्यवस्थित. काय दिलं? गार्गीनी काहीतरी बनवलेलं. ढोकळा बनवलाय, रंगीन ढोकळा. खालून सफेद वरून पिवळा आणि मध्ये हिरवी चटणी आहे. मस्त होता आणि वेफर होती. चालू आहे ताईचा एकदम नुसतं ताईची धावपळच चालू आहे नुसती. पाहुणे आली की नुसती किचनमध्ये, किचनमधून बाहेर. बघा मित्रांनो आपले ब्लॉग चालू आहे. गोविंदाचा ब्लॉग तर आपला खूप फेमस झाला. इथे गार्गी नुसते हसते. हिचं अर्धा आयुष्य हसण्यातच जातोय. म्हणजे हेच चाललं. मैत्रीण आले ऑफिसवरून. ताई नाव आपलं ताई बोल. असिस्टंट डायरेक्टर. असिस्टंट डायरेक्टर. आणि आपण मिस्टर त्यांचे. ओके ओके. हे सासरे आहेत, हे ताईचे सासरे आहेत, हे दीर आहेत, जाऊ आणि हे भाऊ. भाऊ आज एकदम वेगळे दिसत आहेत, शाईन मारतात एकदम. आज मॅचिंग आहे आणि खास आज मॅचिंग आहे. आणि गार्गी पण आज साडी घालून आहे. आमची खास फ्रेंड, हे आमची खास फ्रेंड सानपाड्यावरून आले. आमची शेजारी पण आणि आमची कोणी माझी नणंद सानपाड्याचे. सानपाड्याची सख्खे शेजारी आमची. सख्खे. एक ते स्पेशल टी शर्ट आणले. बाबू तुझं नाव काय? अद्विक. हा बघा हा एक अतरंग माणूस आहे. हा एका जागेवर नाही थांबत. यांनी पण सेम टी शर्ट घातले. टी शर्टवर काय लिहिलं बाबू? हा गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, आम्ही आहोत आता काकांच्या घरी. आमचा गणपती बाप्पा दाखवले. काकीची पूजा चालू आहे. बाप्पा मित्रांनो बघा, हे बघा काका काकी आरती करतायत. काका कुठे एकदम चाललात तयार होऊन? सगळे बसलेत. हे जिजू आहेत आमचे. काका हाय. तुमचा जोडा आहे आता. हो काकी तुमचा हाय तर करा. आता कर, आता कर, आता दिसतोय तू. हा हाय. बापरे मित्रांनो, फायनली वहिनी बाहेर आले डेंजर झोन मधून. 2.5 तास लावलेत वहिनी रेडी व्हायला. दादा काय अजून बाहेर आला नाही. दादाला बघूया. लग्नानंतर पोट सुटलाय भावा दादाला. रेडी होतोय ऑटोमॅटिक. फुल रेडी वगैरे झाले आणि अजून तयारीच चालू आहे. काय समजत नाही. 1.5 तास झालाय पोरी रेडी होते. काय नाही 2 तास झाले. 2 तास झाले. ती वहिनी तर अजून 1.5-2 तास झाले. वहिनी हे डेंजर झोनचा सिम्बॉल लावला इथे. बिचारे भाऊ कधीपासून वाट बघत होती. ताईला नुसता टाइम. भाऊ ताईने किती वेळ लावला सांगा?
काय म्हण तास नाही, माझ्या मते 2.5 तास गेलेली ती आतमध्ये, पण अजून कारुण्य सिंधू कौतुक तारी तुझ